नमस्कार. मनपूर्वक स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र शासन गृह विभाग यांच्यामार्फत कारागृह विभागात विविध पदांकरता भरती केली जात आहे आणि या भरती परीक्षेकरता अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि त्या संदर्भात एक नवीन परिपत्रक संकेतस्थळावरती उपलब्ध झालेलं आहे या ठिकाणी. तर जे काही कारागृह विभागामध्ये लिपिक व तांत्रिक पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांचे ॲडमिट कार्ड संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये परिपत्रकामध्ये काय म्हटले आहे की उपरोक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची पदभरतीबाबत परीक्षेचे वेळापत्रक व अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र कारागृह विभागाच्या संकेतस्थळावरती दिनांक 13 मार्च 2024 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. म्हणजे 13 मार्च 2024 पासून हे संकेतस्थळावरती अवेलेबल आहे. या ठिकाणी आपण ते डाउनलोड करू शकतो. तसेच अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या वैयक्तिक ईमेलवर TCS कंपनीद्वारे सूचना देण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येकाला ज्यांनी अर्ज केले त्या सर्वांना TCS मार्फत ईमेल ID कंपनीद्वारे TCS कंपनीद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व उमेदवारांनी आपल्या ईमेलमधील इनबॉक्स किंवा स्पॅम टॅबमधील ईमेल पाहावेत. म्हणजे आपला ईमेल जो आपण नोंदणी करते वेळेला दिलेला असेल त्या मेल ID आपण इनबॉक्समध्ये किंवा स्पॅम बॉक्समध्ये चेक करणं आवश्यक आहे. सदर प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याकरता खालीलप्रमाणे दर्शविण्यात आलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा. म्हणजे आता आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो याबाबत सविस्तरपणे माहिती किंवा कार्यपद्धती खाली नमूद केलेली आहे. त्या पद्धतीचा आपण या ठिकाणी अवलंब करू शकतो. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला संकेतस्थळावरती जायचं आहे. www.mahafreezon.gov.in या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे संकेतस्थळ या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि संकेतस्थळावरती गेल्यानंतर आपल्याला लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर नोंदणी करतेवेळी आपल्याला जो यूजर ID आणि पासवर्ड मिळाला असेल तो पासवर्ड आपण या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोडमध्ये काही ठराविक लेटर्स येतील तर ती लेटर्स आपल्याला तशी त्या बॉक्समध्ये टाईप करायची आहेत आणि लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपली जी काही पोस्ट असेल ज्या पदाकरता आपण अर्ज केला असेल त्या पदाची निवड आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉप डाऊन मेनूमधून करायची आहे. त्यानंतर ॲक्शन या टॅबला किंवा व्ह्यू या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲडमिट कार्ड डाउनलोड यासाठी ऑप्शन अवेलेबल होऊन जाईल. तर या ठिकाणी अमिताभ गुप्ता अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांच्यामार्फत हे प्रसिद्धीपत्रक हे जे परिपत्रक आहे ते प्रकाशित करण्यात आलेलं आहे. परिपत्रक प्रकाशित होऊन साधारणतः 2 दिवस झालेले आहेत. लिंक आहे ती उपलब्ध झालेली आहे. तर सर्वांनी हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे आणि या भरतीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत ज्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी खूप हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.